नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साई मनी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील आणि तुम्ही ते पाहू ऐकू शकताल। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये अलग निरंजन असं लिहा। आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 36वा चालू करत आहोत। अध्याय चालू करण्यापूर्वी आपण श्री नवनाथांना प्रार्थना करूया की तुम्ही हा अध्याय ऐकण्यासाठी यावी ही विनंती। ओ रक्ष जालंधर चर्पडाक्षरभंग कानी पमचिंद्र राधा चौरंगिरी वनाक बर्ती संज्ञा भूम्या नवनाथ सिद्धा। अध्याय 36वा। सरस्वतीचे पुत्र परत आणले वटसिद्ध नागनाथाची कथा। प्रथमतः आपण ह्या अध्यायाचं कथासार पाहूया, त्याच्यानंतर अध्याय चालू करूया। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतीभ्य नमः। रेवणनाथ यमाकडून थेट कैलासास गेला। तेथे कैलासद्वारावरील शिवगणांनी त्याला अडवले व त्याची सर्व चौकशी करून येण्याचे कारण विचारले। रेवणने आपली ओळख सांगून शंकराने सरस्वती ब्राह्मणाचा पुत्र येथे आणला आहे, त्याला नेण्यासाठी मी येथे आलो आहे असे सांगितले। त्यावेळी त्याचे धारिष्ट पाहून द्वाररक्षक शिवगणांनी त्याची हेटाळणी केली। त्यामुळे चिडलेल्या रेवणने स्पर्शास्त्राचा प्रयोग करून त्या 1300 रुद्रगणांना जागेवरच खिळवून टाकले। हे व्रत शंकरांना कळताच त्यांनी नाथाला शिक्षा करण्यासाठी शतकोटी शिवगणासह अष्टभैरवांना पाठवले, पण रेवणने आपल्या अत्यांतिक शुद्ध कौशल्याने त्या कल्पांत भैरवांना पुरते जर्जर केले। हे वर्तमान समजताच शंकर शस्त्रसज्ज झाले आणि नंदीवर आरूढ होऊन स्वतः त्याच्यावर चाल करून गेले। तेव्हा रेवणने वात्कर्षण अस्त्राने त्यांना नंदीला व अष्टभैरवांना गलित गात्र करून भूमीवर पाडले। गंधर्वाकडून कैलासातील तो भयंकर प्रकार समजतात भगवान विष्णू तोरेने घटनास्थळी आले। त्यांनी रेवणाची समजूत काढली, त्याला रागवण्याचे कारण विचारले। म्हणाले, नाथा, सरस्वती विप्रांचे ते 7 पुत्र माझ्याकडे आहेत, ते मी तुला देतो। ते ऐकून रेवणचे समाधान झाले। आपले अस्त्र आवरून घेऊन त्याने शंकरासह सर्वांना सावध केले आणि विष्णूकडून ते 7 प्राण घेऊन तोरेने सरस्वती ब्राह्मणाच्या घरी आला। तेथे 7व्या पुत्राच्या देहाचा मऊ लगदा कया तयार करून त्यापासून 7 लहान पुतळे तयार केले। मग संजीवनी मंत्र प्रयोगाने ते 7 जीव त्यामध्ये घालून ती सर्व बालके जिवंत केली। ते अद्भुत सामर्थ्य पाहून सरस्वती व जान्हवीने कृतज्ञतेने त्याचे चरण धरले। त्या मुलांच्या 12व्या वर्षी रेवणने त्या सर्वांना नाथपंथांची दीक्षा दिली। ही भावंडे पुढे सिद्धावस्थेस प्राप्त झाली। कालांतराने विटे गावी राहूनच रेवणनाथाचे आपले कार्य चालवले। वटसिद्ध नागनाथाची कथा अशी आहे। पूर्वी सरस्वतीला पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य स्खलित झाले। ते पद्मिनी नामक तक्षक कन्येच्या मस्तकी पडले। भक्ष्य समजून तिने ते गिळले, त्यापासून तिला गर्भधारणा झाली। जनमेजयाच्या सर्पसत्रात गुंतलेल्या आस्तिक मुनींना तिच्या पोटी अविर्होत्र नारायण अवतार घेणार आहे हे माहीत होते, म्हणून त्यांनी तिला एका वटवृक्षाच्या ढोलीत लपवून तिचे संरक्षण केले। त्या ढोलीत एक अंडे टाकून ती सर्पी निघून गेली। त्यात अविहोत्राने संचार करता त्या अंड्यातून एक बालक उत्पन्न झाले। त्याचे रडणे ऐकून कोशधर्म नावाचा ब्राह्मण त्या वडापाशी आला। तो पत्रावळीसाठी पाणी नेण्यासाठी त्या वनात आला होता। देवाने त्याला आकाशवाणी करून ते रडणारे बालक त्याच वडाच्या डोलीत असल्याचे सांगून तू त्याचे संगोपन कर अशी आज्ञा केली। त्यानंतर एक बाण मारून त्यांनी तो वटवृक्ष बुंद्यामध्येच तोडला। त्यामुळे त्याच्या डोळीतील बालक कोशधर्माच्या दृष्टीस पडले। त्याचे दिव्य रूप पाहून कोशधर्मासह देवांनाही आनंद झाला। त्याला घेऊन तो घरी गेला। पुढील काळात कोशधर्म व त्याची पत्नी यांनी त्याचे पुत्रवत संगोपन केले। त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले। नागनाथ 7 वर्षाचा असतानाची गोष्ट। एके दिवशी तो काशी विश्वेश्वराच्या देवळासमोर सवंगड्यासह मेजवानीचा खेळ खेळत होता। मुलाची छान पंगत बसवून त्यांना कोटेच वाढत होता। मुलेही पुरे पोट भरले असे म्हणत ताटावर हात धरत होती। जवळच उभे राहून दत्तप्रभू तो खेळ पाहत होते। बालक रूप घेऊन ते त्याच्यापाशी गेले व म्हणाले, मी अतिथी म्हणून आलो आहे, मलाही थोडे खाऊ घाला। तेव्हा अन्य मुलांनी त्याला हुसकावले, पण नागनाथाने त्याची समजूत काढून त्या अतिथीची पूजा करून त्यास खोटे जेव खाऊ घातले। त्यामुळे दत्तात्रय प्रसन्न झाले। नागनाथ हा अविर्होत्र नारायण आहे हे त्यांनी ओळखले। त्यांनी नागनाथाला स्वतःची ओळख सांगितली आणि त्याला एक सिद्धी देऊन निघून गेले।
त्या सिद्धीने तो हवा तो पदार्थ उत्पन्न करू शकत होता. त्यात एकच आठ होती, ते सिद्ध अन्न त्याने खायचे नाही. तेव्हापासून नागनाथ आपल्या सवंगड्यांना इच्छा भोजन देऊ लागला. ही गोष्ट त्या मुलांच्या पालकाकडून कोशधर्मात समजली. त्याने नागनाथाकडे चौकशी केली असता आपल्या मुलावर दत्तात्रेयांची कृपा झालेली आहे हे त्याच्या लक्षात आले. मग तोही आलेल्या अतिथींना नागनाथाकडून भोजन देऊन त्यांना तृप्त करू लागला. काही वर्षांनी नागनाथाच्या मनात दत्त भेटीची तीव्र उत्कंठा निर्माण. त्याच्या कृपेशिवाय आपल्या जन्माचे सार्थक होणार नाही असा विचार करून त्यांनी आईची अनुज्ञा घेतली आणि दत्तप्रभूंना शोधण्यासाठी घराबाहेर पडला. मातापूर पांचाळी येथे शोध घेऊन तो कोल्हापुरास गेला. तेथे दत्तप्रभू भिक्षेसाठी नित्य येतात असे कळतात. त्यांनी अहोरात्र गाव भोजन घालण्याचे ठरवले. गावात भिक्षा मिळाली नाही म्हणजे ते अन्नछत्रामध्ये येतील, पण ते सिद्धान्न घेणार नाहीत यावरून त्यांना ओळखता येईल असा त्याचा गुप्त हेतू होता. श्री गणेशाय नम. श्री सरस्वतीभ्य नम. जय जयाची भक्त तारका मम पूर्वजाने अनारका नरहरी नामे पुण्यश्लोका पुढे ग्रंथ बोलवी. मागली अध्यायी कथन रेवणनाथा त्या त्रिनंदन वरद चित्ते प्रसन्न होऊन सनात चित्ते केला तरी प्रतापवंत परी सरस्वती प्राचाभिप्राय हेत चित्ते करोनी केला शांत रेवणनाथ गेलासे. तरी जाता पुढे श्रोती परिसावे आवाहना ग्रंथार्थी रेवणनाथ कैलासाप्रती कैलासद्वारी प्रगटला. दिसे जैसा भास्कर की उदय पावला रोहिणीवर की शस्त्र चपलांचा एक भार अंग कांती मिरवतासे. आयसा महाराज तेजपुंज ग्रामद्वारी येता भोज तव ते शिवगण विजय ध्वज रक्षणासती द्वारात. त्यांनी पाहून योगमूर्ती हटकून उभा केला चिती म्हणती तुम्ही कोणती नूतन गंती जाता कोठे महाराजा येरू म्हणे रेवणनाथ नामासी या देहाते विजय करणी भव भेटीते आम्हा जाणे आहे की येरू म्हणती कवन कार्ये आम्हा लागी शीघ्र सांगावे नाथ म्हणे प्रतनय सत्यशोरीला शिवाने. तरी तयासी शिक्षा करून घेऊन जाईन विप्रनंदन ऐसे ऐकता शिवगण परमचित्ती चोबले म्हणती बाबा बोलसी वचन यात आम्हासी आले समजून तुमचा गुरु गंधर्व जान आम्हा लागी वाटतो परिगंधर्वाचा संस्कार पाहू आला प्रहार तरी तो ते तिचे करावादर फिर माघारा येतुनी ऐसे बोलती शिवगण त्यासी परम कोप चढला त्याचे मानसी म्हणे गुरु गंधर्व शिवंशी तरी तुम्हा दावितो अरे तुम्ही गंधर्वा समान फिरो ये नका रानोरान ऐसे म्हणून करे भक्तिवंदन. भस्मचिमुटी कवळली स्पर्शास्त्र जपोनी हावटी फेकिता झाला भस्मचिमुटी तेने द्वारपाळ मही पाठी खेळून या राहिले. एक शस्त्र तीन शेत गणमही ते केले व्यक्त उचलू जाता सोपदा ते मही पदा ते सोडिना पदमही पासून कदा न सुटती म्हणून हस्त धरुनी काढू टाचाती तेने मही ते व्यक्त होती उभय हस्तिगणांचे ऐसे एक शस्त्र तीन शेत ह्यो नवे केली मही व्यक्त मग सर्वा लांगी बोलेनाथ कोण गंधर्व सांगारे. ऐशी विपरीत करणी प्रविष्ट होता त्या शिवगणी हा व्रतांत सकळ शिवभवनी शिवा लागी समजला. कैलासवासी शिवाचे गण त्यांनी पर्यास पाहून परमभयभीत चित्ती होऊन शिवा लागी दर्शविती उभे राहून शिवा निकट म्हणती महाराजा निरकंठा एक मानव सुबट ग्रामद्वारी पातलाही तेने एक शस्त्र तीन शेत द्वारगण केले मही व्यक्त करचरण दोन्ही व नवे समस्त अरंबळती महाराजा. ऐसे ऐकून शिवे मात कल्पात भैरव आज्ञापित म्हणे कोण आला येत शिक्षा त्या ते करारे. ऐसे ऐकता शिववचन आष्ट ही भैरव प्रलयाग्न सवे घेऊन शतकोटी गण ब्राह्मदारी पातले तव ते एक शस्त्र तीन शेत भैरवी पाहिले मै व्यक्त मग परम कोपुनी पिनाकात शरभयात उज्योजिताशी ते नाते चपळपणी पाहून पूर्ण शस्त्रास्त्रांचे संधान तीव्र कल्पुनी शतकोटी गण ते अशी तेत खिळी अष्टभैरव प्रताप दर्प कदा न गणिती अस्त्रपात टणत कारुणी शरचाप तीव्रास्त्रे योजिती एक योजिती वास्त्रास्त्र प्रबळ एक योजिती प्रलयानळ एकी नागास्त्र परम विशाळ विषधारा योजिले एकी धूम्रास्त्र योजिले कठीण एकी वासन शक्ती वासव शक्ती केली निर्माण एकी ब्रह्मास्त्र शाप वचन शापाददी योजिले ते एके वज्रास्त्र योजिले सबळ जे सकळ अस्त्रासे सातुळ वीर भैरव तो साधनी चपळ विभक्तास्त्र निर्मितासे ऐशी योजिनी सायक मुष्टी शहर सोडी ते झाले जेटी मग अष्टास्त्रा ते प्रताप कोटी अंबरा ते मिरवले
ते पाहुनी अरे वन्नाते भस्मची मोठी कवणी हाते एकदाची उत्तीर्ण अष्टास्त्राते मुखे करुणी जपिनला वातास्त्रावरी पर्वतास्त्र अग्निअस्त्रावरी जलदास्त्र नागास्त्रावरी खगेशास्त्र यापरी तो जल्पदासे धूमस्त्रास्त्रावरी आदित्यनामी वासनव शक्ती ते कळे काळिका निर्मी शापादती ब्राह्मखानी स्तवन अस्त्र त्याओपी वज्रास्त्रस्ते शक्रास्त्र जपून विभक्तास्त्र केले निर्माण मोहनाष्टास्त्रांचे निवारण एकाची वचने केले ते आसो अष्टास्त्री अष्टवस्त्रे जाऊन नाहीसे केले अंबरात जाण परीती अष्टास्त्री उकलून भैरवावरी पडिली तेने अष्टभैरव झाली जर्जर शिवा लागी सांगिती हेर हे महाराज उमावर भैरव छीन झाली ती ती ऐकून शिवचित्ती सिद्ध गोसुत केला निगुती आव्हानोनी रोहिणीपती त्रिशूळ हाती मिरवला चक्र खड शरसायक अंकुश आणि रमृदेक शंख नरक पाळ हस्तिक नंदी वाघदोर मिरवतासे ऐशे परिभूषण कामांतक तो शस्त्रसंजोन परमसंतापे उभा राहून बहुस्तोरे धावला ते पाहून रेवनाथ चित्ती मने युद्ध कासया बहुत एकाची अस्त्रे प्रतापवंत शिवा लागी करावे जलपुनी अस्त्र वाताकर्षण फोंकुनी देत भस्म जलपुन ते प्रविष्ट होतात तीव्रपण शिवश्वास आकर्षिला तेने करून उमा स्वामी विकळ झाला नंदीवरुनी धीरण धर्वे महिला गुणी उलटून या पडिला परम झाला गात्री विकळ शस्त्रे मुठीची सुटली सकळ मुखी रुधिर लोटली तुंबळ सरिता पाठी मिरवली अष्टभैरव अष्टशस्त्रे करून तेही पडले जर्जर होऊन तीव्र प्रहारे मूर्छा येऊन महिवरती मिरवती सकळ पडले शुद्धिरहित अष्टशास्त्रे ती झाली गुप्त परिगंधर्व हा सकळ व्रतांत उद्ध पाहता समजला मग ते परम तातडी करून विष्णूशीही जानवती खून परमावस्थेशी ऐकून कमलापती धावनीला मनोवेगाते मागे टाकून शीघ्र पातला रमारमन नाता सन्मुख निकट येऊन रदी प्रीतीने कवितासे रदी कवळुनी योगमूर्ती मने महाराज तपपती कवन कारणे विक्षेप चित्ती कोपान पेटला एरी मने पंकजाक्ष मी सरस्वती प्राच्या गृही प्रत्यक्ष आस्था शिवे धाडुनी यक्ष पुत्र त्याचा मारिला तरी त्या प्राय करून आता घेईन शिवाचा प्राण उपरी संजीवनी अस्त्री करून बाळ उठविन तयाचे ना तरी रक्षिणी असेल प्राण तरी सप्त बाळे द्या आणून ऐसे नाथ बोले वचन विष्णू त्या ते बोलत असे म्हणे महाराजा बाळी सप्त आहेत मजपाशी जीव दशा व्यक्त तरी सप्त ही जीवा तुम्हा ते हस्तगत करीतो मी जीवदशा तुम्हा करता अर्पण पुढे देह तुम्ही करा निर्माण ऐसे नाते ऐकुनी वचन अवश्य म्हणे तया ते मग वात प्रेरकास्त्र जपुनी सावध केला शूळ पाणी उपरी भक्तास्त्र जपुनी गण सोडविले सकळीक तीतमंत्र सुखवास सगन अष्टभैरवा लाविले भस्म तेही झाले सकृप पूर्ण अस्त्रप्रहारा वेगळी मग सकळ सावध होनी प्रीती निमित्ते झाले योगपती मग सप्तजीव दशा देऊनी हाती बोलविला महाराजा व्यानास्त्रमुखी जपून मयी उतरला तो बोधन शीघ्र विप्रग्रामी येऊन सरस्वती प्रासांगतासी मने बारे पुत्र कलेवर कोटी मेना समग्र ऐसे ऐकता सरस्वती विप्र उकळी पुत्र वाहिला कुटुनी केला मेना समान मग समग्र भाग दिला आणून मग तयाचे यथा विभाग करून सप्तपुतळे बनविले सिद्धपुतळे झाली यावर संजीवनी प्रयोग वागुत्तर तेने सजीव झाले समग्र जीवदशा प्रगटती अट्टहास करून रुदन करीती सप्तही नंदन मग सरस्वती कांतेशी ओपून म्हणे पाळन करी याचे मग द्वादशी दिवसा पालकी घालून सप्तपुत्रांचे ठेविले नाम सारंगीनाथ द्वितीय कारण जोगिबा नाम ठेविले तृतीय बाळक निजानंद दीनानाथ नयनाथ नयननाथ मिरवला चतुर्थ यदुनाथ नामी पंचम समर्थ षष्ठ निरंजन नामी मिरवला सातवा महापुरुष गैनीनाथ आसे सप्तपुरुष जगविख्यात पुढे द्वादश वरुष रेवन्नाथे अनुग्रहित केले ते मग त्या सप्तशिष्या कारण सिद्ध केले विद्या ओपून जगी मिळवले सिद्ध म्हणून 84 सिद्धात पै मग तेची राहुन योगपती सेवा घेत असे शांता माती असो रेवनाथ विटे प्रांती अध्यापपर्यंत नांदत असे असो ऐसे कथेचे सांगोलपण जो नित्य करी श्रवण पठन बाळमृतीचा दोष पाजावून पुत्रवान होईल की बाळे होऊनी दोषी मरती तिने सुस्नात होऊनी कथेप्रती मग बाळे तियेची चेविली न जाती हे वृक्ष बोलिला जानबा
तरी ऐशी दोष निवारण कथा ऐकावी कामी काने या परी वडसिद्धनाथांचे कथन स्वीकारावे श्रोत्यांनी। पूर्वी सरस्वतीचे उद्देश करून ब्राह्मवीर्य ग्रहात ते पडले खचून सर्पिणी मस्तिके अकस्मात येऊन आदळले ते समयी मौलदंडी पडले रेत तव ती पाय अकस्मात चित्ती मने भक्षमही ते पडले आहे सुडाळ मग ते उचलून आननपोटी साठवती झाली आपले पोटी परी साठवल्या रेत शेवटी गर्भवाढी लागला राहिला परी अस्तिकांशी समजून आली अवतारांशी की ब्राह्मवीर्य तक्षकात्मेजेसी प्राप्त झाले ते वेळी झाले परी महासिद्ध उद्रा येईल अवतार प्रसिद्ध जो नवातील नारायण शुद्ध सिद्धनाथ म्हणतील जो ऐसे जाणून अस्तिक मुनी पाहता झाला तक्षक नंदिनी समीपती ते पाचारुनी बोलता झाला महाराजा मनी माया व एकवचन तव तो भोग नवे दुर्बळवान तुझ उदरी नारायण अविहोत्र येतो गे परी हे तू ते सांगावया कारण पुढे आहे दुर्घट विघ्न जनमे जय राजे आणि सर्पसत्र मांडिलेसी सकळ ऋषीचा घेऊन मेळ मक कुंडी ठेविला प्रळयानळ सर्प समीदा योजनी सबळ ऋषी मंत्रा वानिती तरी माया ओ सांगो किती बहुपण्यांची होईल आहुती ते अवगमोनी माझी चित्ती तुझ पाशी पातलो तरी आता गर्भभरणी स्वदेहात ते बाई साच्छादुनी येरी मनी कवनास्तानी राहुल पुनी महाराजा ऐसे बोलता वागोतर तो समीप देखला आवट तरुवर तोही जुनाट काष्ट पोकर महीवरी मिरवतासी ते पाहुनी आस्तिक मुनी मनी मायो तक्षक नंदिनी यावट पोकरात संचरिणी प्राण आपला रक्षिपै मग तक्षकात्मज बाळा रिगती झाली वटस्थळा काष्ट पोकरी तपोवेलाला गरोदरपण भोगितासी परी आस्तिके अचल वज्र प्रयोगी सिंचिल्या तरु अंबुगागी आचल करुनी तरु वेगी हस्तिनापुरी चालिल्या जाऊनी मकमंडपात भेटून सकळ ऋषी ते गुप्त तक्षक सुतेचा सकळ वृत्तांत निवेदिला तयासी म्हणे ब्राह्मवीर्य सनातवंत ते उद्रिय आहे नेमस्त तरी तो वट सिद्ध नागनाथ प्रकट होईल महाराजा ऐसे सांगतासे वर्तमान जो नावाती हावीर होत्र नारायण सर्पसत्री आपण येजू नये तयासी पै ऐसे साकल्य वर्तमान ऐकून ऋषी तू कवितीमान आपले हृदय शोध करून अवश्य म्हणती तयाती मग तक्षकात्मजा नाम पद्मिनी मंत्र प्रयोगी देती सोडुनी एरीकडे उरग गर्भिणी 9 मासाती पुरलीसे तिकडे सर्पसत्र झाले समाप्त इकडे दिवस भरले नेमस्त मग प्रकृती अंड होऊन अवदित प्रसूत झाली पद्मिनी आसोवट वृक्ष पोकरात अंड राहिले दिवस बहुत अविर्होत्र नारायण त्यात ईश्वर सत्य संचरला दिवसे दिवस अंडात वाढी लागले से जीववंत देह होता सामर्थ्यवंत भग्न झाले अंडते मग त्या तळवट पोकरात बाळ रुदन करी अत्यंत निडळवाणी कोणी त्याती रक्षणाती नसेची जैशी जळातील जळ मासोळी उड्डाण घेता पडे वेगळी मग ती अत्यंत चित्ती तळमळी तैसे झाले बाळका अट्टाहासी करीते रुदन तै पातला सुची ब्राह्मण गौड जाती अर्थवर्ण वेदभूषिणी मिरवताशी कोशधर्मतयाचे नाम आचारशील विद्यावान सा शास्त्री पारंगत पूर्ण चतुर्विद जाणता तो अपर सूर्य तो सर्वज्ञानमूर्ती परिदरिद्र्य प्रारब्ध गती तेने करुणी संसारचिती परमचित्ती विठला परी पत्रावळी कारण पाहता झाला वटस्थान पत्रे तोडावी हे मनी चुन तया निकटी पातला निकट येता तया तरु तळवटी बाळ रडे ते कर्णपुटी ऐकोनी चौघडे फिरवी दृष्टी तो काही दिसेना मनात होईसा शंकित म्हणे बाळुदन कोटी होत स्वर्गीचे सुरवर त्याती पाहत बोलती चाले तयाती म्हणती कोशधर्मा सुशीळ ऐक या वट तरुत आहे बाळक तरी त्या मांदुसा तू पाईक दृष्टिगोचर नवेशी तरी प्रज्ञावंता एकवचन तू ते मांदुस काढून आपल्या ग्रहाशी ते नेऊन संगोपन करी त्याचे तव घरी येता ते बालक सुदैव दशेचा वेलार्क मग दरिद्रता सकळीक जाईल ना सुनी तया कारण जाईल नसून महाराजा जैसे परी संगे करुण लोह जाती होय सुवर्ण मग षडगुण गुणैश्वर्य तया कारण दृष्टी पडेना काळीमा तेवी तू बाळ ग्रही नेता सकळ हरेल वेता दरिद्र
बाळ नवे प्रत्यक्ष सविता अविर्होत्र नारायण तो आयसे बोलुनी साचोकार सुरवरी पाठवला एक शेर तेने तरु तो महिवर खंडून या पडियेला तरुखंड होता त्वरित तो कोशधर्म बाळ देखत बालार्क किरणी तेजाद्भूत नक्षत्रपती ते लाजविता बाळ तेजस्वी मनोहर अंबरी पाते झाले सुरवर मग सकळी घेऊनी कुसुम भार वर्षाव करीती भावार्थे देखताची पद्मा सकळी जोडणी करयुग्मा नमोनिया योग सद्मा कोशधर्मा बोलती ते म्हणती महाराजा सौभाग्यवंत तू एकाहीसी भूमंडळात वडसिद्ध नागेशनाथ तू ते प्राप्त झालासे तरी हा पद्मिनी नागिनी पोटी रक्षी लागेला तरुच्या तळवटी आणि सिद्धता पाहुनी त्या नागवटी नाथ मिरवेल योग्यांचा आयशी करणी झाली येत म्हणून नामवट सिद्ध नागनाथ तरी तुम्ही आता माहिती हेची नाव पाचारा आयशी ऐकुनी कोशधर्म बाळ उच्चलिले अतिप्रेमे परमानंदे आपले धाम घे सेवुनी कांते प्रती बोलदासे तव ती कांता सुरादेवी परम प्राज्ञिक सुशीलमही धैर्योदार्य सत्व पदवी लोका माझी दावितासे बाळ सुरादेवीने देखता म्हणे मजकडे द्या लावण्यवंता तव ते दृष्टिगोचर करिता बाळ अर्कासम दिसतासे मग हसुनी बोले कोशधर्मा म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा बाळ कोणाचे उगमानिले ते मज सांगा मज वाटते की बाळ नव्हे सानरूपी यमपिता झाला आहे की ईश्वरे सृष्टी पाही दुजा चंद्र निर्मिला की दुलता सकळ लाजिरवन की मेघा परती लपवो स्वरूप पानन म्हणून ईश्वरे तेज हरुण तुम्हा हाती दिले की नक्षत्राचा पार मेळा नावडे ईश्वरा प्रत कपाळा म्हणून हे समुचय करुणी गोळा तुम्हा लागी ओपिले आयसे म्हणून स्नेहभरित बाळ उचलो निरदी लावित मग कोशधर्म सकळ व्रतांत निवेदिला कांते ते सुरादेवीने सकळ कथन सुरवर वाक्याशी ऐकून परम पाहुनी समाधान पालखा घालोनी पालवित हृदी कवटळीता बाळ पायाने दाटले कुचमंडळ पानावोनी बाळ मुख कमळ पायोधराग्नी प्रेरितासे मग ते बाळ घोटीत शिर चटराग्नीचा दाहक उबार शांतो निशांती पर बाळ मिरविली हस्त आती लालने स्नेहबारित मार्जन मानोनी गातला पालकात नाम ठेवली वडसिद्धनाथ ओव्या मंगळ गातासे मग दिवसे दिवस राहणी गण सिंचन करी मोह संजीवन सुरादेवीचे पंचप्राण निजांकुरी लवलवती मग ती पल्लवाकार फळदावी भक्तीपर परितीक्ष्ण कटू व्यवहार स्वप्ना माझी दिसेना जैसे तमारीचे गावी नांदू न शके तमाची पदवी की कामधेनूची कांसे ठाई क्षुधानळे पडियेला देवी सुरादेवीचे अंतकरण कदा न दर्शवी भिन्न दर्शन परमनोये मोहे गेली वेष्टून पाषाण जेवी शेवाळी आसो ऐसे सुखवस्थित बाळा लोटले दिवस बहुत सप्तवऋषी कोशसूत मौजी बंदना मिरवला या उपरांती एके दिवशी सोडून या क्षेत्र काशी नागनाथ सज खेळावयाशी भागीरथी ते पातला टळटळीत भरले दोन प्रहर काशी विश्वेश्वराचे समोर काळ क्रीडत असे मनोहर अर्कजे विदुसरा तोची समय अकस्मात येता झाला त्रिसूत येताची दृष्टी येता स्थित बाळावरी गेली असे तो बाळ तेजस्वी अर्कनीती खेळता हे स्वस्त गती बहुमुले बहुसोनी पंगती लटकेची अन्न वाटीदासे मुले गड्या बनवून धालो मनती सेवनी अन्न आता पुरे वाढणे वाढू नको आम्हाशी परी तो तयाशी आग्रह करीत घ्या म्हणून वाचे वदत न घे त्याची विनंती करत रसाळवाणी करून या ते पाहुनी अनसुयासूत पाहुनी मनी हास्य करीत चित्ती मनी लटक्या अन्ना ते मुले त्यात आलो म्हणताती तरी आता आपण संचरून मुला लागी द्यावे अन्न मग प्रत्यक्ष बाळ तनु धरून तया माझी संचरला बाळांगणी उभा राहून म्हणे आतीत आला तुम्हा कारणे अन्न मागतो उदरा करणे तृप्त द्या ते करावे तवती मुले तीव्रपणे पाठी लागती वसवसोन म्हणती आमचे मंडळात कोण आला असे आता खेळावया कोणी दाटूनी पुढे येती कोणी शेला उगारती कोणी पाशान घेती हाती जाते शिकी मारो तुझ आयशी मुले दाविती चिन्ह
ते श्रीनागनाथे पाहून सकळ मुलांची इच्छा पाहून वारिता झाला सुहासते म्हणे गडे हो ऐका वचन आपण बैसलो सेविवांना त्यात अतीत झाला जाण त्यासी दौडू नये की पहा आपले घरी सांगे पिता विनमुख कोणी न व्हा तिता तैसाची आपण भिक्षुक मागता आला हे समयासी काढून अंगावरील चीर अंग पुशितासी आपुले करी गंध लावी भाळावरी शुष्क पूजा करीतासे तरी अतिथीचे करून पूजन पोटभरी घालावी अन्न प्रत्यक्षनाथ करी धरून भाडे अंगणी बैसविला लटकेची कल्पनेचे करून जीवन तया अतिथा घालिता स्नान हस्तपदावरी फिरवून करीती चालन अंगाचे लटके मनाचे करून सुमन हार गुंपिला कल्पने करून तो अतिथाचे गळा घालून लटका धूप दाविती भावपूर्वक लावून नयन ऐक्य करती पंचप्राण परी सहज दृष्टी ते ज्ञानपण आरती करती अतिथाची मग लटकेची पात्र पुढे ठेवून कल्पुनी लटके आणून वाढती अन्न मग उभे हस्त ठेव जोडून प्रार्थना करती अतिथाची नम्र वाचा रसाळ वचन म्हणती स्वामी सेवा अन्न वारंवार नमस्कार करून अनिक वाढू म्हणता ती आयशी आदराची चांगुलपण पाहून या त्रिनंदन चित्ती मने प्रज्ञावान बाळ सुशील आहे हा उदार बुद्धी तृप्ती करून वर्तता हे दातृत्वपणे हे तो पूर्वीची योग सृष्टी करून योग्या वाचुनी घडेना सुशब्द आणि विवेक शांती विसरे जे आचे देहाप्रती जरी पूर्वीचा योग भ्रष्ट गती योग्या वाचुनी घडीना स्नानानी हरणी स्थिती याचे कार्तवान बहुत युक्ती तरी पूर्वीची योग श्रेष्ठ गती योग्या वाचुनी घडेना उदार बुद्धी धार्मिक स्थिती विचार रसाळ सर्वाप्रती दुःख न देणे परांप्रती दुःख न देणे परांप्रती हे योग्या वाचुनी घडीना आयशे चित्ती अवगमुन शोधित याचा पूर्वजन्म तो आविर्होत नारायण निजमानसी भासला मग कृपा सिद्धीवरून युक्ती देता झाला तयाची हाती जे जे व देवानी निश्चिती ते ते पदार्थ मिरवावे मग परम होऊन हर्षुक्त काय ऐकोनी कोश धर्म आठवी केले सुरवरांचे वचन की पुढे पाहुनी सिद्ध कर्म सिद्ध नामे मिरवेल हा आयशी खून जाणून चित्ती म्हणे आश्चर्य दावी लोकाप्रती आयशी कोणाशी याचिती घडून येत नसे की धिक्कार करून तयाचा बाळविकार्य सत्यवाचा एके दिवशी हस्त सुताचा धरुणी बैसवी आकांसनी घेऊन या मुखचुंबन आणि कुरवाळी हस्ते वदन मने बारे मुलाकारणी भोजन घालीशी कैसे तू आयसे पुछता कोंडे करून तोही दाटला स्नेह करून तातासी म्हणे तुझ भोजन तैसेची घालितो आता मी अंकी होऊन तत्काळ उठून शिती हस्त ठेवी पात्र म्हणून तव ते प्रत्यक्ष पात्री दिसे अन्न कोशधर्म पाहतासे उपरी बहुता प्रत्यक्षपणी तव ते पदार्थ दिसती नैनी खाद्य उपजली ही पाहुनी मनी आश्चर्य मानिले मग मान तुकावनी कोशधर्म म्हणे बाळा होते कैसे कर्म प्रसन्न झाले त्या ज्या त्याचे नाम मजलागी सांगावे यावरे म्हणे ताता ऐक आमचे खेळी आले बालक तेने सांगितले कौतुक ते तुझ प्रती सांगतो तेने माझा हस्त धरून उगाची कान फुंकून मौळी हस्त ठेवून वाढावया लाविले परी ते पोर आमचे मेळी सजरीती आले खेळी परी त्या पोरी करुणी रळी वारिले म्या सकळी त्या सकळा ते उपरी मी त्या मुलाकारणी तोषविले मोठ्या गौरवानी जैसे तुम्ही अतिथी कारणी गौरवित सा महाराजा लटक मटक स्नान भोजन सारुनी तयाचे पूजले चरण नमस्कारुनी ते देखून बोलविला महाराजा आयशी ऐकुनी कोशधर्म आले अतिथा धरुणी नियम बाळा हाती अतिथी पूजा करून तुष्ट चित्ते बोळवी आयसा पाहुनी प्रणेम परम संतोषला दत्तात्रेय नाम चित्ती मने मार्ग सुगम बाळा लागी लादला तेने करुणी सकळ क्षेत्रात कीर्ती वाढली असंभवित महासिद्ध नारायणनाथ कीर्तिकानी आराधिला मग शतानुशत सहस्त्रपंक्ती षडशन्यांनी सेवनी जाती बहुतांची कार्य होती कनक घन वसना पावती ते मग जिकडे तिकडे नागेश सिद्ध कीर्ती वानिती जनप्रसिद्ध पंचविषया संतोषिनी इच्छ कामा फळत असे मग अंगी आले शानपण देहाचे गेले अज्ञानपण एके दिवशी ब्राह्मनंदन ताताजवळी बैसला ताताशी म्हणे महाराज मम हा ते पुरे जगाची चोज तरी कवनी आरती जगाचे काज कवनी आरती फळत असे दत्तात्रेय नामे बाळवेश बाळपणी भेटला मास तरी कोण महापुरुष प्रतापी बळी आगळा तात म्हणे तो दत्तात्रेय मुनी त्रयदेवांचा अवतार भुवनी
सुपळ प्रारब्धे गेला भेटोनी, तुझ लागी पाडसा नागेश मनी आता परतोन, कैसा भेटीला त्रिनंदन, हे सांगे मज लागून निवेदन करी महाराजा. या उपरी बोले कोशधर्म, बाळातयाची भेटी दुर्गम, तो एके ठाई नसे नेम, अनेक क्षेत्री हिंडत असे. कोल्हापूर पांचाळेश्वर काशी क्षेत्र मातापूर, आयशी हिंडता अनेक क्षेत्री, कोटी पहासी पाडसा. परिप्रारब्ध योग्य करुनी, भेटताशे दत्तात्रेय मुनी, यत्न केल्या भेटी लागुनी, आतुडे ना बाळका. जैसा कल्पतरू चिंतामणी, निधी परिस लावण्य खानी, बारे नातुडे यत्ने करुनी, अवचटपणी दी मिळती ते. तेची रायदिती त्रिनंदन, प्राप्त नवे यत्ने करून, ऐसे सांगुनी कोश धर्म बाहेर गेला कार्याशी. एरिकडे नागनाथ हृदय आपले विचारत, की ऐसा रवी सनातवंत, निजदृष्टीने पाहावा. परी पांचाळेश्वरी मातापुरी, जाऊन शोधावी कोल्हापुरी, जेते वास धरित्री, ते शोधावे. मग पुसुनी मातेशी, निघता झाला मुनी शोधाशी, मातापुरादी पांचाळेश्वराशी, पाहू पातला कोल्हापुरी. क्षेत्र कोल्हापुरी संचरण, पुसता होय जना कारणे, की येते तो त्रिनंदन, कोणे ठाई प्रातासे. ऐशी ऐकुनी लोक असती, वेड लागले तू ते म्हणती, अवधूत येत असे क्षेत्राप्रती, तो कोणा प्रकट नव्हे रे. कोण या स्वरूपी येते येऊन, जात आहे भिक्षा मागून, ऐशे जनाचे बोल ऐकून, प्रत्युत्तर द्या देत असे. मने येते भिक्षे कारणे, येत आहे त्रिनंदन, तर यांनी छत्री भिक्षा मागणे, तया घडत नाही की. येर म्हणती त्यासी भिक्षा मागावी कोल्हापुराशी, या व्यतिरिक्त अन्य क्षेत्राशी अन्न न सेवी मागुनी. अन्य क्षेत्री तया अन्न चित्तीन वाटे सुडाळपण, या समकैसे ग्रामान पुण्यक्षेत्र हे असे. आयशे क्षेत्र पुण्य पावन, जरी या गावी न मिळे अन्य, तरी उपवास करिया त्रिनंदन, पर्यान्य क्षेत्री सेविना. अरे या गावीचे शाकपत्र, मानिता हे परमपवित्र, पर्यान्य गावीचे पक्कान्न स्वतंत्र, विटाळ परिमानित असे. जैसे एक पत्नी नरा, कुरूपा असेल जरी दोरा, तरी तीच भोगी व्याभिचारा, लावे नलतिका कळीला. की प्रकरीचे कदन्ना, सोडून शूद्राचे षडशांना, सेविल काय प्रसिद्ध ब्राह्मण म्हणे देवता नवरीच. देवी दत्त क्षेत्र हे सोडून, कदा न पाही अन्य ग्राम, ऐशे त्या जनाचे बोल ऐकून, विचार करी मगनाथ. चित्ती मने करुणी पक्काग्नी, ग्रामात पेटून दावाग्नी, सकळ क्षेत्रा भोजन घालून पाठवावे ग्रही. मग तो स्वामी येता भिक्षेशी, कोठून अन्न वाढती त्यासी, मग सहजची स्वकीर्तीसी, आपणापाशी येईल परिसिद्धांना, घेणार नाही भिक्षे लागून, हेची ओळखी जाणून खून, पाय वंदावे तयाचे. अनिक माझे विचारुनी नाम, गेलाही योगद्रुम, तरी तोही भेटेल कृपे करून, नामाभिधान ऐकुनी. आणि मझी गेला सांगुनी जाण, की सेवू नको सिद्धान्न, आणि का ते घाली भोजन तुष्ट करी शुद्धार्थी. आईशी सांगून गेला मात, तो सेविनार नाही सिद्धांना ते, ऐसा उपाय योजनी चित्तांत. लक्ष्मी देऊळी संचरला, भेटुनी पुजारी यासी, वोवरी एक राहावयासी, मागुनी घेत अति प्रीतीसी, बंदोबस्ती नेटकी. परी तो पुजारी भक्तिवान, अतित पूजा करून, नित्य पंक्तीची घेऊन, भोजनाती सारित असे. आयशे लोटता काही दिवस, पाचारुनी पुजाऱ्यास, मने माझ्या हे मनास ग्रामभोजन घालावे. परी तुम्ही साह्य होऊनी माते, खटपटी सह सारावे कृत्त, तव तो हसुनी बोले त्या ते फार बरी आहे री. आम्ही खटपट करू सगन, परी तुम्हापासी कोट्यान्न, उगेची कैसे ग्रामभोजन सबळ सामर्थ्य असावे. नात म्हणे का वचन, सर्व सामग्री ठेवली करून, परी खटपटीची अंगवन करा काय सिद्ध हे. मग तो अवश्य म्हणून त्या ते बोले आमचे काय जाते, पुण्यासाठी धर्मकृत्य घडून येते आम्हासी. ऐसे बोलून नाता ते पुजारी गेला सोकार्या ते, एरिकडे ओरीत काय करी महाराजा. कोरडी अन्नाचे घेऊन नाम, क्षितिशी ठेवी करपदम, तो कनकराशी पर्वता समान, तया ठाई बैसल्या. आईशी अपरी अपार राशी, निर्मिता झाला सोकरीसी, ग्रथ स्नेहादी साठवनासी, ओवरी माझी विराजवित. मग येऊनी पुजाऱ्याशी सदनी, आणि लाकरी कवळोनी, ओरी माझी शीघ्र गती येऊनी, सिद्धाश्रम दाविला. यावरी आता पुढे कथन, अन्नछत्रीचे समान. श्री नागेंद्र सिद्ध करून भेट घेईल दत्ताची,
तरी ती कथा सुधारस, पुढे सेवा श्रवणदारास, धोंडीसुत मालुसुरस, हरिकृपे सांगेल की. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, संमत्त गोरक्ष काव्य किमियागार, सदा परिसुत भाविक चतुर, षट्त्रिंशतितमाध्याय गोड. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्रीनवनाथ भक्तिसार, षट्त्रिंशतितमाध्याय समाप्तं. पुंडलिकावरट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज के, गोपाल कृष्ण महाराज के, सांब शर्मा देव कैलाशपति.